स्वामींनी तुम्हाला दिव्य दर्शन किंवा दिव्य असा काही अनुभव दिला आहे का, किंवा तो कसा दिला? महाराजांचा अनुभव म्हणजे घरी माझ्या लहान 2 मुली होत्या. म्हणजे ह्या गोष्टीला झाली आता भरपूर वर्ष, एक 7-8 वर्ष झाले असतील. तर रात्री स्वप्नात मिस्टरांच्या स्वामी समर्थांची अशी दिव्य मूर्ती उभारली होती. आणि स्वामींना बखरमध्ये उल्लेख आहे स्वामींच्या की ते शिवी वगैरे द्यायचे असं आहे त्याच्यात बखरमध्ये. तर त्यांच्या स्वप्नात असं आलं की स्वामी म्हणायला लागले त्यांना की दूध पिऊ नको, हरामखोर दूध पिऊ नकोस, असं काहीतरी त्यांना तो दृष्टांत पडला. तर ते झालं. दिसताना पण त्यांना अशी मोठी दिव्य मूर्ती अशी उभारलेली, डोळे लाल असे त्यांना असं ते दिसलं. सकाळी उठल्यानंतर ते मला म्हटले की मला रात्री स्वप्न पडलेलं आणि स्वप्नात अशी महाराजांची मूर्ती उभारलेली दिव्य स्वामी दिसले, डोळे लाल झालेले. पण महाराज म्हटले की दूध पिऊ नकोस वगैरे असं काहीतरी विषय होता. तर म्हणजे माझा काय विषय की दूध पिऊ नको असं महाराज कसे म्हणतील? दूध म्हणजे अमृत आहे, अशा तशा गोष्टी वगैरे सगळ्या असेल कदाचित काहीतरी. आणि असेल म्हटलं, पडलं असेल स्वप्न, बघू म्हटलं काय पुढं आता काही गोष्टी दिसतात, कळतात आपल्याला. असं बोलून माझं झालं आणि मी आत किचनमध्ये चहा करायला गेलो. चहा वगैरे ठेवला आणि दुधाचं पातेलं उचललं, प्लेट सरकोली उचललं आणि चहामध्ये दूध घालत होतो आणि पाल पडली. तर ती ऑलरेडी दुधात पडली होती. तर ते स्वामींनी आदल्या दिवशी रात्री स्वप्नात सांगितलेलं, पण आम्हाला त्या गोष्टी कळल्याच नव्हत्या. मी नेहमीसारखा चहा ठेवला आणि दुधाचं भांडं उचललं आणि चहा ठेवायला गेलो. पण चहा ठेवला, दूध ओतताना ते दुधातून पडली. त्यामुळे ते तिथं क्लिक झालं आम्हाला. ह्यासाठी हे स्वप्न होतं, त्याच्यासाठी ते होतं. म्हणजे त्याच्यासाठी ते स्वामी म्हटले असं. ते दृष्टांत स्वामींचा मिस्टरांना होता. म्हणजे खूप अशा काही गोष्टी आहेत, अनुभव आहेत महाराजांचे. म्हणजे यातून थोडक्यात समजते की भक्तांवर स्वामींचं किती लक्ष असते. भयानक आहे, भयानक आहे. खूप लक्ष आहे महाराजांचं.